पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यासाठी सकाळी 11च्या दरम्यान राहुरी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांच्यासह सर्व नगरसेवक, लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। याप्रसंगी नगराध्यक्षांनी योजनेविषयी माहिती देताना ही योजना सर्वांसाठी असून योजनेमध्ये समावेश होण्यासाठी सर्व त्या कागदपत्रांची पूर्तता करावी, सर्वांच्या सहकार्याने ही योजना राबवून आदर्श आवास योजना साकार करणार आहे। हे काम निवडणुकीआधी होणार होतं, मात्र आचारसंहितेमुळे याला विलंब झाला। मात्र आजपासून सुरुवात होत असल्याने अत्यानंद होत आहे। नागरिकांची गर्दी आणि गैरसोय होऊ नये याकरिता सुट्टीच्या कालावधीत रविवारच्या दिवशीही अर्जांचे वाटप सुरू असणार आहे। कोणीही वंचित राहणार नाही याकरिता प्रभागामध्ये फिरून सर्वांशी संवाद साधत सर्वच नगरसेवकांना बरोबर घेत योजना यशस्वी करणार असल्याचं प्राजक्त तनपुरे याप्रसंगी म्हणाले। यावेळी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं। तसेच उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। ही पंतप्रधान आवास योजना जी आपली केंद्र व राज्य सरकारने जे सुरू केली आहे ते आपली राहुरी नगरपालिकेने आज शुभारंभ केला आहे। सर्वात प्रथम नगर जिल्ह्यामध्ये राहुरी नगरपालिकेने या योजनेमध्ये पुढे पाऊल टाकले आहे। आज 3 मार्चपासून तर 20 मार्चपर्यंत आपण अर्ज स्वीकृतीचा जो प्रोग्राम ठेवला आहे, त्यानंतर 25 तारखेला आपण राहुरी नगरपालिका अंतिम यादी आहे लाभार्थ्यांची ते आपण बाहेर प्रसिद्ध करणार आहोत व त्यानंतर जे आपल्या एकूण शहरामध्ये जे घरकुलासाठी जे अर्ज विक्री झाली त्याचा तो डीपी प्लॅन आहे आपला, तो आपण माडाला जो मुंबईला आपण सादर करणार आहोत, तिथून तो दिल्लीला पंतप्रधान आवास योजनेच्या विभागाकडे जाणार आहे आणि 6 महिन्यामध्ये आपल्याला साधारणपणे पहिला टप्पा 200 ते 250 घरकुल आपल्याला योजनेचा निधी भेटणार आहे व अशी आपल्याला 5 वर्षामध्ये ही योजना आपल्याला पूर्ण करायची आहे। पहिल्या वर्षी साधारण 250 ते 300 घरकुल आपल्याला निधी भेटणार आहे, त्यानंतर दुसऱ्या वर्षी परत 250 अशी आपल्याला 5 वर्षामध्ये योजना व्यवस्थितपणे राबवायची आहे। या योजनेमध्ये ज्यांना अजिबात घर नाही, कच्चं घर आहे, त्यांच्यासाठी आपण सर्वप्रथम लाभार्थ्यांची निवड केली आहे व येणाऱ्या 5 वर्षामध्ये सर्वांसाठी घर योजना प्रभावीपणे आपण पूर्ण आपल्या राहुरी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये राबवणार आहोत। यासाठी आपले पालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटी जी योजना आपण जी आखलेली आहे की त्या दिशेने आपण हे पहिलं पाऊल टाकलं आहे व ज्यांना घर नाही, ज्या भाड्याच्या घरात राहतात त्यांच्यासाठी आपण राहुरी नगरपालिकेला कलेक्टर साहेबांनी 4.5 एकर जमीन प्लॉट आपल्याला MIDC मध्ये अलॉट केला आहे। ज्यांना भाडोत्री घरामध्ये राहतात त्यांना आपण तिथं घरकुल देणार आहोत व ज्यांची स्वतःची जागा आहे पण कच्चं घर आहे त्यांना जागेवर आपण 2.5 लाखाचं घरकुल देणार आहोत। अशा प्रकारे आपण जे पंतप्रधान राज्य सरकार व नगरपालिका की सर्वांसाठी घरं पक्के घरं ही योजना जी हाती घेतली आहे ती प्रभावीपणे आपण पूर्ण शहरामध्ये राबवणार आहोत। याप्रसंगी नगरसेवक अनिल कासार, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब उंडे, RR तनपुरे, नंदकुमार तनपुरे, अण्णासाहेब शेटे, सोन्याबापू जगधने, विक्रम भुजाडी, दिलीप चौधरी, भागवत सातभाई, विजय करपे, शहाजी ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे फॉर्मचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। याप्रसंगी लाभार्थी मोठ्या संख्येने हजर होते। उपस्थित नगरसेवकांना देखील या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली। कच्चे घर असणाऱ्या कुटुंबियांना 2,50,000 रुपये अनुदान दिले जाणार असून ज्यांना जागाही नाही आणि घरही नाही अशांसाठी ही योजना राबवली जाणार आहे। त्यांच्यासाठी शहरामधील MIDC भागामध्ये 4.5 हेक्टर जागा उपलब्ध केली जाणार आहे। सोमवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून अर्ज घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती। न्यूज रिपोर्टर मीनाश पटेकर, S9 मीडिया, राहुरी।